परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी दीपक परळीकर सर. बघा, आपण मीन मध्ये 5 सिरीज बघितल्या, म्हणजे बघितल्याने आहे. सिंपल सिरीज, डिस्क्रीज, कंटिन्यू सिरीज झालेल्या आहेत आपल्या, आणि आज आपण इन्क्लुझिव्ह मेथड बघणार आहोत. तर कंटिन्यू सिरीज ज्या लेक्चरला आपण बघितली होती, तुम्हाला सांगितलं होतं मी एम सिरीज जी दिलेली असते 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. बघा, आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा होती दिलेली तुम्हाला, फ्रिक्वेन्सी पण होती. तर 10 to 20, 20 म्हटल्यानंतर ही जी 20 आहे ही सेकंड ग्रुपच्या सुरुवातीला फर्स्टला आहेत. सेकंड नंबरच्या ग्रुपमध्ये ही पण संख्या जी दिलेली आहे सेकंड नंबरला 30, ही पण तुम्हाला इथं थर्ड नंबरच्या ग्रुपला आहे. बघा, या ग्रुपमध्ये दिसत आहे का? नाही. हे 19 इथं नाही आहे, हे 29 इथं नाही आहे. तर तुम्हाला हे काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. म्हणजेच इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये तुम्हाला चेंज करावं लागेल. काय करावं लागेल? ते चेंज. तर ते चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? एम सिरीज काढावं लागते. कोणती सिरीज काढावं लागेल? एम सिरीज. एम सिरीज काढण्यासाठी तुम्हाला हे जे 10 दिलेले आहे यामध्ये 50 पैसा मायनस करायचा. किती पैसे मायनस करायचे? 50 पैसा मायनस. 50 पैसा मायनस. 10 रुपीज मधून 50 पैसा गेला 9.5 रुपये, म्हणजे 9.50 पैसे. 9.50 यामध्ये इन्क्रीज करायचं. इथं डिक्रीज करायची, नेक्स्ट इन्क्रीज करायची. डिक्रीज इन्क्रीज, डिक्रीज इन्क्रीज. मग हे 19.5, 19.5, 29.5, 29.5, 39.5, 39.5, 49.5, 49.5, 59.5, 69.5, 59.5, 69.5. बघा, आता प्रत्येक जी संख्या आहे ती संख्या तुम्हाला सेकंड नंबरची जी संख्या दिसत आहे ग्रुपमध्ये ती त्या सेकंड नंबरच्या ग्रुपच्या सुरुवातीला आहेच. फर्स्टला हे सेकंड नंबरच्या ग्रुपमध्ये ही पण संख्या थर्ड नंबरच्या ग्रुपच्या सुरुवातीला आहेच. म्हणजेच आता तुम्हाला तुम्ही काय केलं? ही चेंज केली. फ्रिक्वेन्सी राहू द्या तशीच, काही फरक नाही पडत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा लिहू शकता, असं काहीच नाही. आता या ग्रुपची आपल्याला डीएक्स चॉईस नाही करता येईल. तुम्हाला डीएक्स काढावा लागतो. मी सांगितलेलं आहे बघा, इथं एमव्ही डीएक्स, डीएक्स आहे, एफडीएक्स आहे. तर यामध्ये तुम्हाला एमव्ही काढावं लागते पहिले, म्हणजे मेडल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? मेडल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू काढावं लागते तुम्हाला? मेडल व्हॅल्यू. मग आता यांची व्हॅल्यू काढताना तुम्हाला ही जी आहे तर यांची ऍडिशनल करायची. यांची काय करायची? ऍडिशनल. यांची ऍडिशनल केल्यानंतर त्यांची ऍडिशनल येणार आहे ती 29. त्याला डिवायडेड बाय करायचं. त्याला काय करायचं? डिवायडेड बाय. म्हणजे ती येणार ती 14.55. त्यानंतर त्यांचा डिफरन्स दिलेला इथं 24.5, 34.5, 44.5. त्यानंतर किती येणार आहे ती? 54.5. त्यानंतर येणार आहे तुम्हाला किती? 50 झाली तर 64.5. त्यानंतर आता तुमचा आहे डीएक्स. काय तुमचा? डीएक्स. मग डीएक्स काढण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं पहिली संख्या चॉईस करायची. कोणती संख्या चॉईस करायची? फर्स्ट नंबरची. कोणती संख्या चॉईस करायची? फर्स्ट नंबरची. व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब आणि लाईक. म्हणजेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार नेहमीकरिता. तुम्ही सबस्क्राईब केलेले असेल तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. 14 मायनस 14.5 0 राहतात. 24.5 मायनस 14. 10, 20, 30, 40 आणि 50. आता ही संख्या कोणत्या टेबलला येते? डीएक्स आय. काय काढावं लागते तुम्हाला? डीएक्स आय. डीएक्स आय काढण्यासाठी ही संख्या 10च्या टेबलला येणार. 0, 1, 2, 3, 4, 5. मग एफडीएक्स आय. एफडीएक्स आय. आता एफडीएक्स आय काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे या फ्रिक्वेन्सीनं डीएक्स ला मल्टिप्लेशन करावे, म्हणजे गुणाकार. हे बघा, या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्स ला मल्टिप्लेशन करावं लागेल तुम्हाला. काय करावं लागेल? मल्टिप्लेशन, गुणाकार. फ्रिक्वेन्सीनं डीएक्स ला मल्टिप्लेशन. एमव्ही न डीएक्स ला मल्टिप्लेशन कसं नाही विद्यार्थी माझ्या मित्रांनो? फ्रिक्वेन्सीनं डीएक्स ला मल्टिप्लेशन 6 0
15 1 चा 15, 12 2 चा 12 2 चा 24, 10 3 चा 30, त्यानंतर 6 आहे 24 है ना. हा किती येतात 15, 3 5 चा 15, 3 5 चा 15 है ना. हा त्यानंतर आता तुम्हाला यांची काय करावं लागते ऍडिशनल, म्हणजे ऍडिशनल मी तुम्हाला सांगितलेली आहे ऍडिशनल करावी. या यांची सुद्धा तुम्हाला काय करावं लागते त्यांची ऍडिशनल. ही ऍडिशनल जे आहे n इज इक्वल टू हे येणार आहे तुमची 52, किती येणार आहे 52. आणि ही जी ऍडिशनल आहे म्हणजे 5 + 5 10 आणि 4 8 1 4 4 6 7 8 9 आणि 10. हा बघा ऍडिशनल आपण ऍडिशनल केलेली आहे तिथं 5 6 7 8 9 आणि 10. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन A is equal to x plus sigma f dxi upon n into I. फॉर्म्युला तोच f dxi सिग्मा f dxi. A is equal to x, x म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या 14.5 प्लस मग त्यानंतर f dx आहे त्याला 108 अपॉन 52. n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, i म्हणजे कोणत्या टेबलला आली ती संख्या 10, हे 10 च्या. मग a इज इक्वल टू 14.5 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करावे वरच्या संख्यासोबत 080 0 वाढवून द्यायचा 52. a इज इक्वल टू 14.5 मग आता 14.5 म्हटल्यानंतर बघा त्यामध्ये तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो यांचं डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला ते प्लस मध्ये ना प्लस 20.76 a इज इक्वल टू यांची ऍडिशनल करायची आहे तुम्हाला म्हणजे 35. ते येणार 27. हे आलं तुमचं आन्सर. हे काय आलं तुमचं आन्सर. याप्रमाणे मी तुम्हाला आता इन्क्लुडिंग मेथडचं हे सुद्धा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही त्याला चेंज करजा. पहिले त्याची काय काढायची आहे तुम्हाला एम सिरीज काढायची आहे, त्यानंतर तुम्हाला एम बी तयार करायची आहे. म्हणजेच पहिले एम सिरीज चेंज करजा 4.5 तुम्हाला तेवढी थोडीशी जागा 4.5 9.5 10 मधून पुन्हा मायनस करायचे 9.5 14.5 15 मधून मायनस करायचे 15.5 19.5. या पुढे अतिरिक्त तुम्ही काढावे. तुमच्यासाठी ते एक्झाम्पल दिलेलं आहे मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके धन्यवाद मित्रांनो.